नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी.एड कॅप राऊंड 3 याचे जे ऑप्शन्स फॉर्म सुरू झाले आहेत, कशा प्रकारे ऑप्शन्स आपल्याला द्यावे लागतील या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। तर चला पाहूया आपले ऑप्शन फिलिंग फॉर्म, आपला शेड्यूल। यासाठी जावं लागेल CET-CELच्या वेबसाईटवरती, ते म्हणजे cetcel.mahacet.org। आपण CET-CEL असं टाईप करून सर्च केल्यानंतर ह्या पेजवरती आलेलो आहोत। कॅप राऊंड 2024-25 हे आपल्याला पाहायला मिळते। टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर खाली आपल्याला हायर एज्युकेशन पाहायला मिळतं, ज्यात आपलं B.एड आहे। या B.एड न्यूला आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण परत एका पेजवरती जाऊ। B.एड न्यूला क्लिक करताच आपण एका पेजवरती आलो आहोत, जिथे आपल्याला ऑप्शन फॉर्म जे थर्ड राऊंडचे आहेत ते त्याचा शेड्यूल येथे पाहायला मिळतोय। लगेच इथे एक सूचना फ्लॅश झालेली आपल्याला दिसते, ज्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत। त्यामध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन्स वाचू शकता। फॉर राऊंड 3 न्यू रजिस्ट्रेशन, एक्झिस्टिंग फॉर्म एडिटिंग आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म हॅज बीन स्टार्टेड। म्हणजे 3 गोष्टी सुरू झालेल्या आहेत। ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येईल। ज्यांनी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन केलं आहे त्याला डबल रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। आणि ऑप्शन फॉर्म जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि त्यानंतर आपलं एडिटिंग जे आहे, फॉर्ममध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर आपण तो करू शकता। सर्व सूचना वाचल्यानंतर आपण इथे पाहू शकता की B.एड कॅप शेड्यूल जो नवीन अपडेट झालेला आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड करून घेण्यासाठी। याला क्लिक करताच व्ह्यू फाईल पब्लिक ओपन असं नाव आपल्याला दिसतंय, ओपनला क्लिक करा। त्यानंतर आपल्याला डाउनलोडचा ऑप्शन इथे दिसतोय। मी फाईल डाउनलोड केलेली आहे म्हणून डाउनलोड अगेन असं नाव येत आहे। तुम्हाला फक्त डाउनलोड असं दिसेल। फाईल डाउनलोड होताच ओपन झालेली आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण पाहू शकता की 3 सप्टेंबरला हा शेड्यूल अपलोड झालेला आहे। कॅप राऊंड कॅप फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड हे ऑलरेडी संपलेले आहेत। आता कॅप राऊंडच्या मुख्य भागावरती आपण येऊन ठेपलेलो आहोत। त्यामध्ये आपण इथे पाहू शकता 4/9/2024 ते 6/9/2024 या दरम्यान ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत। ऑप्शन फॉर्म एडिट करणं, ऑप्शन फॉर्म त्यात ऑप्शन भरणे किंवा बदलणे, त्यानंतर फॉर्म एडिटिंग म्हणजे कुठलाही बदल असेल तर तो करणे सध्या सुरू आहे। याची अपडेट आपण ऑलरेडी टाकलेली आहे। तर 4 ते 6 या तारखेदरम्यान आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फुलफिल करायचे आहेत, भरायचे आहेत। ही तारीख संपल्यानंतर आपल्याला परत ऑप्शन फॉर्म थर्ड राऊंडसाठी भरता येणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे। तर लॉग इन ID जो आहे आपल्या परिचयाचा आहे, BD या अक्षरापासून सुरू होणारा लॉग इन ID, त्याचा पासवर्ड आणि त्यानंतर लॉग इन या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन ID व पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण लगेच एका पेजवरती येतो, जेथे आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म जो आहे, ज्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म म्हणूया, ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला इथं कन्फर्म झालेला पाहायला भेटतो आहे। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे पार्शियली व्हेरीफाईड आपल्या इथं पाहायला मिळते। एका डॉक्युमेंटमध्ये चेंज असल्यामुळं त्याचं व्हेरिफिकेशन बाकी आहे। पार्शियली व्हेरीफाईड किंवा व्हेरीफाईड जर असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो। आता आपण जो फॉर्म इथे पाहत आहोत त्यामध्ये राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड यासाठी अलॉटमेंट झालेली नाही आहे, म्हणजे नंबर दोन्ही राऊंडमध्ये नंबर लागला नव्हता। तिसरा राऊंड त्यासाठी त्यांना फॉर्म भरणं आहे। आता आपण डॅशबोर्डवरती आलो आहोत। डॅशबोर्डवरती तुम्ही पाहू शकता अलॉटमेंट, प्रिंट अलॉटमेंट लेटर। आपल्याला जर अलॉटमेंट झाली असेल राऊंड फर्स्ट राऊंड सेकंडमध्ये तर त्याचं लेटर आपल्याला इथून घेता येतं। तसेच थर्ड राऊंडचा ज्यावेळेस आपला निकाल लागेल, म्हणजेच थर्ड राऊंडची अलॉटमेंट होईल, त्यावेळेससुद्धा आपल्याला इथून लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस, यामध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्ट करावी लागते। रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन, जर तुम्हाला एखाद्या राऊंडमध्ये नंबर लागला असेल, म्हणजे फर्स्ट किंवा सेकंडला नंबर लागला होता, ॲडमिशन घेतल्यानंतर कॅन्सल करावं लागतं, हे लक्षात घ्या। गरज असेल तर कॅन्सलेशनचं आपल्याला इथे लेटर मिळतं। त्यानंतर सेट मेथड प्रिफरन्सेस हा एक महत्त्वाचा घटक आहे। तर आपल्याला ज्या मेथड आपल्या निवडायच्या आहेत त्या आपण इथं चूज करत असतो। त्यानंतर शॉर्टलिस्ट ऑप्शन फॉर्म, आता ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे म्हणून आपण शॉर्टलिस्ट ऑप्शन फॉर्म असलेला याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो। त्या अगोदर आपल्याला मेथड क्लिक कराव्या लागतात। मेथड हे आपल्या मनाने घेता येत नाहीत, तर ते आपल्या जे ग्रॅज्युएशनचे जे विषय असतात, मग BA असो, BCom असो, BSc असो, त्यानुसार मेथड आपल्याला आलेले पाहायला मिळतात। इथं जो चेकबॉक्स आहे त्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर चेकबॉक्सला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं आहे आणि पुढच्या पेजवरती जायचं आहे। किंवा आपल्याला रिसेट प्रिफरन्सेससुद्धा करता येतात। हे प्रिफरन्स जर आपल्याला कमी करायचे असतील, उडून टाकायचे असतील तर तेही आपण करू शकता।
मेथड सिलेक्ट करताच म्हणजे प्रिफरन्स सेट केल्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं की आपण परत एका पेजवरती येतो, जेथे आपल्याला युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट अशा प्रकारच्या बाबी पाहायला मिळतात. त्यानंतर सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाईप. सर्वप्रथम आता आपण युनिव्हर्सिटी चेक करूया, म्हणजेच आपण एक युनिव्हर्सिटी निवडूया. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला क्लिक करूया. युनिव्हर्सिटी निवडताच आपल्याला त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत असणारे डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हे आणि त्या जिल्ह्यात असणारे कॉलेजचे नाव पाहायला मिळतात. तर आपण सर्व जिल्हेसुद्धा निवडू शकता, ऑल, किंवा आपल्याला एखाद्या विशिष्ट जिल्ह्यामध्येच जर कॉलेज निवडायचे असतील तर तेही आपण निवडू शकता, क्लिक करू शकता. येथे जे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत, आपण ऑल ठेवलं तर सर्व जिल्ह्यामध्ये जे कॉलेज आहेत त्यापैकी आपला नंबर लागू शकतो. आणि आपण एखादा जिल्हा जर निवडला तर फक्त त्याच जिल्ह्यासाठी आपलं नामांकन होईल, नॉमिनेशन होईल. त्यानंतर आपल्याला कॉलेज टाईप निवडायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला माहीत आहे आपलं जर स्कोअर हाय असेल तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस देणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. परंतु स्कोअर एकदम जर कमी असेल आणि आपण गव्हर्नमेंट ऑप्शन्स चेक केलेले नसतील तर आपण जास्तीत जास्त अनॲडेड कॉलेजेस देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपला नंबर लागेल. त्यानंतर आपल्याला निवडावं लागतं मीडियम. तर मीडियममध्ये आपण इथे पाहू शकता मराठी, उर्दू आणि हिंदी हे मीडियम आपल्या इथे दिसत आहेत. आपण जरी ऑल जरी ठेवलं तर लक्षात ठेवा, तुमचा जर उर्दू नसेल, म्हणजेच ग्रॅज्युएशनला जर तुमचं उर्दू नसेल तर उर्दू कॉलेजला तुमचा नंबर कदापि लागणार नाही. म्हणजेच आपल्याला काय होईल विद्यार्थी मित्र, आपल्याला आपल्या जे विषय आहेत ग्रॅज्युएशनचे त्यानुसारच आपल्याला मीडियम मिळत असतं. तरी आपल्याला जर मीडियम चूज करायचं असलं तर आपण मीडियम चूज करू शकतो. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. त्यानंतर आपल्याला निवडायचं असतं कॉलेज टाईप. तर दोन प्रकारचे कॉलेजेस असतात, को एज्युकेशन आणि गर्ल्स एज्युकेशन. को एज्युकेशनमध्ये फिमेल आणि मेल दोघांनाही ॲडमिशन मिळतं आणि गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त फिमेल्सला म्हणजेच वुमन्सलाच ॲडमिशन मिळतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. दॅट इज वुमन्स कॉलेज ऑर गर्ल्स कॉलेजेस. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला सर्च कॉलेज हा ऑप्शनला क्लिक करायचा आहे. आपण इथे पाहू शकता आपल्या ज्या मेथड्स आहेत आपल्याला इथे दिसत आहेत, त्या म्हणजेच हिंदी, सोशल सायन्स हा जो फॉर्म आहे, हिंदी, सोशल सायन्स या दोन मेथडच्या आधारे बी एला असणाऱ्या ह्या मेथड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता सर्च कॉलेज आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्र, सर्च कॉलेजला आपण क्लिक करताच जसे आपण ऑप्शन तिथं निवडले होते, छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटी या अंतर्गत जालना हा डिस्ट्रिक्ट आपण निवडला होता. तर जालना डिस्ट्रिक्टमधील कॉलेजेस आपल्या इथे पाहायला मिळतात. आपण इथे पाहू शकता ॲड्रेसमध्ये आपल्याला इथे जालना पाहायला मिळतो आहे. तसेच युनिव्हर्सिटी आपण एकच सिलेक्ट केलेली आहे, त्या युनिव्हर्सिटीचं आपल्याला इथे नाव दिसतं आहे. तर आपण कॉलेजचा जो टाईप सिलेक्ट केला होता स्टेटस, ते म्हणजेच अनएडेड कॉलेज, आणि को एज्युकेशन आपण ऑल केलं होतं, त्यामुळे को एज्युकेशनचे सुद्धा कॉलेज आपल्या इथे आलेले पाहायला मिळतात. आता इतके कॉलेजेस सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला जर अजून काही कॉलेज ॲड करायचे असतील तर ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स आपल्याला काय करावं लागतं, ह्याला चेकर बोर्ड जो आहे त्याला क्लिक करावं लागेल. आणि हे जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करत आहात ते तुम्हाला ॲड करण्यासाठी त्याला सगळे ऑप्शन तुमचे सिलेक्ट करणं झाल्यानंतर त्याला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स असं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावेळेस तुमचे ऑप्शन रजिस्टर होतील, तिथे क्लिक होतील. आपण त्या ऑप्शनला क्लिक करताच आपल्याला सिलेक्टेड ऑप्शन्स आर ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज इथं पाहायला मिळेल. म्हणजे आपण जे कॉलेजेसचे नावं दिलेले आहेत ते आता ॲड झालेले आहेत, आपल्या प्रोफाईलमध्ये ॲड झाले आहेत. म्हणजे त्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो. आपण त्यांना प्रिफरन्स द्यायलो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. प्रिफरन्स आपण स्वतः द्यायलो, त्यामुळे आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ वाटतं आहे किंवा आपल्याला घ्यायचं आहे तेच कॉलेजेस आपण देणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्र, आपण जर ॲड केलेले ऑप्शन आपल्याला नंतर जर वाटलं की आपल्याला हे कॉलेज नको, तो ऑप्शन नको आहे, तर परत आपण काय करायचं, त्याला सिलेक्ट करायचं आहे त्या कॉलेजेसला. आणि इथे एक ऑप्शन आपल्याला दिसतो आहे, तो म्हणजे डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स. अगोदर जे आपण आता 3 ऑप्शन्स दिले होते ते जर आपल्याला डिलीट करायचे असतील त्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि ही जी टॅब आहे डिलीट सिलेक्टेड ऑप्शन, त्याला क्लिक करताच आपले ऑप्शन निघून जातील. पण ते निघून गेल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ते सेव्ह होतील, म्हणजे ऑप्शन आपण काढून टाकतो आहेत. आणि त्यानंतर मात्र आपल्याला ऑप्शन्स बदलावे लागतील, नवीन ऑप्शन्स टाकावे लागतील, तरच आपण ह्या प्रोसेसमध्ये इनरॉल होऊ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता आपण डिलीट अँड सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं की आपल्याला हा इथं मॅसेज आलेला पाहायला मिळतो की प्लीज सिलेक्ट ऑप्शन्स टू डिलीट. तर आपण अगोदर ऑप्शन डिलीट करण्यासाठी सिलेक्ट करायचे आणि नंतर काय होतं आपल्याला, तर युअर ऑप्शन्स आर डिलीट सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र, काही विद्यार्थ्यांचं कमेंट बॉक्समध्ये म्हणणं होतं की त्यांना ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरायचा आहेच, परंतु ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्यामध्ये त्यांना काही एडिट करायचं आहे, फॉर्ममध्ये काही माहिती चुकलेली आहे किंवा एखादं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट चेंज करायची आहे म्हणजे कॅटेगरी
चेंज करायची आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्याला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मला आपण क्लिक करताच आपल्याला इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म असा एक ऑप्शन आलेला पाहायला मिळतो. त्या अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला परत एक मेसेज इथं पाहायला मिळतो. तर हा जो मेसेज आहे विद्यार्थी मित्र आपण इथे पाहू शकता, आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा जो चेकर बोर्ड आहे याला क्लिक करायचा आहे. त्याला क्लिक करताच तिथं एक टिक आलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि ती टिक आल्यानंतर खाली परत आपल्याला विचारलं जातं, खरंच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करायचा आहे का, उघडायचा आहे का. तर त्यावेळेस त्याला आपण याचं अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळेस तुम्ही अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करता ह्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तर हा फॉर्म परत तुम्हाला लॉक करावा लागेल. जर तुम्ही फॉर्म लॉक जर केला नाही आणि फॉर्म ओपनच राहिला तर तुम्ही आपोआप तिसऱ्या राऊंडमधून बाद होता. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करणं तर त्याला लॉक करणंसुद्धा गरजेचं आहे, कन्फर्म करणं गरजेचं आहे. म्हणजेच बदललेली तुमची जी माहिती आहे किंवा नंतर तुम्ही ती माहिती बदलली पण नाही, तीच माहिती ठेवली तर अनलॉक केल्यानंतर आपल्याला 100% त्याला लॉक करणं गरजेचं आहे, कन्फर्म सबमिट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची टिक तुम्हाला तिथं आलेली दिसेल. त्यावेळेस आपण काय करायचं आहे, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक केलं की लगेच आपला फॉर्म आपल्याला ओपन झालेला पाहायला मिळेल. त्या अगोदर आपल्याला परत एक सूचना विचारली जाईल इथे, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म वन्स अनलॉक यू विल हॅव टू कन्फर्म. परत त्याला कन्फर्म करणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म अगेन. तुम्ही जर परत त्याला लॉक केलं नाही तर तुमचा फॉर्म काय होईल, आपोआप आपल्या CET सीरीजचा जो कॅप राऊंड आहे, कॅप राऊंड 3rd तुम्ही बाहेर पडाल. आर यू शुअर यू वॉन्ट टू अनलॉक द ॲप्लिकेशन फॉर्म. आणि त्याला जर आपण कन्फर्म म्हणलं तरच ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला ओपन झालेला दिसेल. अन्यथा कॅन्सल जर म्हटलं तर आपल्याला पहिला आपला जो फॉर्म आहे तो परत आपल्याला जशाच तसा दिसेल, म्हणजेच तो अनलॉक दिसेल. आता फॉर्म अनलॉक झाला की आपल्याला सर्व बाबी आपल्याला चेक करता येतील. आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व बाबी आपल्याला पाहता येतील. अशा प्रकारे आपला ऑप्शन फॉर्म भरणे, फॉर्म एडिट करणे या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.